बऱ्याचदा आपल्याला स्वयंपाक करू वाटत नाही किंवा तो करायचा कंटाळा येतो, पण पोट तर भरलं पाहिजे ना. अशा वेळेस आपण काय करतो, एक छान असा भात निवडतो. तर त्यातलाच एक प्रकार झटपट होणारा आणि खातानाही तेवढाच स्वादिष्ट असा लागणारा मी शेअर करणार आहे, आणि तो म्हणजे सोयाबीन पुलाव. चला तर मग कसा करायचा ते पाहूयात. बाउलमध्ये आपण गरम पाणी घेतलेलं आहे आणि यामध्ये 1 कप सोयाबीन टाकून घेतोय. साधारण 10 मिनिटासाठी हे सोयाबीन आपल्याला असंच भिजत ठेवायचे. 10 मिनिटांनंतर इथं तुम्ही बघताय सोयाबीन छान अशा पद्धतीनं भिजलं गेलेले. सोयाबीनचा जो एक विशिष्ट उग्र वास असतो ना, या प्रोसेसमुळे तो पूर्णपणे निघून जाण्यासाठी मदत होते. आता आपल्याला अशा पद्धतीनं याच्यातलं एक्स्ट्रा वॉटर सगळं काढून घ्यायचं आहे. तर इथं आपण सगळे सोयाबीन अशा पद्धतीनं पाणी काढून घेतलेले आहेत. सोयाबीनमध्ये आपण अर्धा कप फ्रेश असं घट्टसर दही टाकून घेत आहोत. यामध्ये पाव चमचा हळद, अर्धा चमचा लाल चटणी किंवा चवीनुसार, गरम मसाला 1 चमचा, आलं लसणाची पेस्ट 1 चमचा, बिर्याणी मसाला 1 चमचा, कसुरी मेथी आणि थोडंसं म्हणजे सोयाबीन पुरतंच आपण मीठ टाकून घेतो. आता हे सगळं आपल्याला एकत्रित करून घ्यायचं आहे किंवा या सोयाबीनला लावून घ्यायचं आहे. आणि अशा पद्धतीनं हे सोयाबीन आपण साधारण 10 ते 15 मिनिटासाठी मॅरिनेशनसाठी ठेवून देत आहोत. असं केल्यामुळे काय होतं, सोयाबीनला एक छान अशी चव येते किंवा हे जे सगळे मसाले आहेत ना, त्याचा फ्लेवर सोयाबीनच्या आतमध्येपर्यंत मुरण्यासाठी मदत होते. पुढची प्रोसेस होईपर्यंत हा बाउल आता आपण बाजूला ठेवून देऊया. हा पुलाव तयार करण्यासाठी आज आपण वापरत आहोत अगारोचा हा इलेक्ट्रिक राईस कुकर. सगळ्यात अगोदर तर हा आहे हँडल. याच्यावरचं बटन अशा पद्धतीनं प्रेस केल्यामुळे याचं झाकण असं सहजपणे उघडलं आणि लावलं जातं. हे आहे स्टीम वेंट. याच्यामुळे आतमध्ये तयार झालेली वाफ बाहेर येण्यासाठी मदत होते. वाफेमुळे जे पाणी तयार होतं ते याच्यामध्ये कलेक्ट होतं. फ्रंट साईडला हे कंट्रोल पॅनल देण्यात आलेलं आहे. यावरती वेगवेगळे फंक्शन्स आहेत, ज्यामुळे कुकिंगच्या वेगवेगळ्या पद्धती आपण अवलंबू शकतो आणि आपली प्रोसेस जी आहे अन्न तयार करण्याची ती जास्त सोपी होते. यावरती व्हाईट राईस, ब्राऊन राईस, मिक्स्ड ग्रेन्स किंवा ओटमील अशा पद्धतीचे विविध ऑप्शन्स देण्यात आलेले आहेत. जर तुम्हाला अन्न शिजवण्यासाठी वेळ लागणार असेल तर तुम्ही तसासुद्धा टायमिंग फिक्स करू शकता, किंवा तयार केलेलं अन्न जास्त वेळ तुम्हाला गरम ठेवायचं असेल तर तशा पद्धतीचा सुद्धा ऑप्शन तुम्ही निवडू शकता. आता या कुकरसोबत आपल्याला कोणत्या कोणत्या ॲक्सेसरीज देण्यात आलेल्या आहेत ते पाहूयात. सगळ्यात अगोदर हा आहे पॉवर कॉर्ड. याची एक बाजू आपण कुकरला अटॅच करणार आहोत आणि दुसरी पिन प्लगला लावून घेणार आहोत. त्यानंतर हे आहे स्टीमर. याच्यामध्ये तुम्ही विविध प्रकारच्या भाज्या असतील किंवा जी काही तुम्हाला स्टीम करून घ्यायचं असेल ती प्रोसेस याच्यामध्ये करू शकता. यानंतर हा आहे मेजरिंग कप. सोबतच 2 वेगवेगळ्या प्रकारचे स्पून देण्यात आलेले आहेत. आणि जर आपल्याला या कुकरविषयी काही नाही समजलं तर त्याच्या मदतीसाठी हे आपल्याला युजर मॅन्युअलसुद्धा याच्यासोबत मिळतं. त्यानंतर आपला सगळ्यात महत्त्वाचा पार्ट तो म्हणजे हा आहे त्याचा इनर पॉट, जो की प्रीमियम क्वालिटीचा सिरॅमिक कोटेड अशा पद्धतीचा देण्यात आलेला आहे. हा 2 mm थिक आहे आणि सोबतच 5 प्रकारच्या लेअरनी तयार केलेला आहे. त्यामुळे सगळीकडून एकसारखे अन्न शिजले जाते आणि कुठेही करपण्याची भीती राहत नाही. हँडल करण्यासाठी कुकर सेफ असावा यासाठी हे अशा पद्धतीची अरेंजमेंट आहे. ज्या वेळेस आपण हा इनर पॉट यावरती ठेवू त्याच वेळेस हा कुकर चालू होतो. कुकरची कॅपॅसिटी 5 लिटरची आहे, त्यामुळे 5 ते 6 माणसांच्या फॅमिलीसाठी अतिशय सोयीस्कर असा हा कुकर आहे. पुलाव तयार करण्यासाठी सगळ्यात अगोदर आपण हा पॉट आतमध्ये ठेवून घेतलेला आहे आणि सॉटेचं फंक्शन चालू केलं. यामध्ये आपण तेल टाकून घेतोय, साधारण 2 मोठे चमचे, आणि सोबतच तूप देखील टाकायचं आहे. तुपामुळे काय होतं, छान असा फ्लेवर येतो. 2 चमचे तेल. तूप हलकं असं गरम झालेलं आहे. यामध्ये मी काही खडे मसाले टाकणार आहे. आता कसं आहे ना, आपण याच्यामध्ये बिर्याणी मसाला पण टाकणार आहोत, तर त्याच्यामुळे खडे मसाल्यांची जी क्वांटिटी आहे ना ती कमी ठेवायची. इथं मी तमालपत्र टाकलेले आहेत 2, आणि 4च लवंगा, 4 काळ्या मिऱ्या, 1 हे मसाला विलायची, एवढा दालचिनीचा तुकडा, आणि साधारण अर्धा चमचा हे शहाजिरं घेतलेलं आहे. टाकून घेऊयात. ज्यावेळेस आपण शहाजिरं घालतो ना त्यावेळेस शक्यतो आपलं रेग्युलर जिरं नाही वापरायचं, फक्त शहाजिरंच वापरायचं. मंद आचेवरती अगोदर हे खडे मसाले आपल्याला परतवून घ्यायचे. मसाले हलके असे परतले की यामध्ये मी 2 कांदे टाकून घेत आहे, असे उभे चिरून घेतलेले. कांदा आपला हलका असा परतायला लागलेला आहे. यामध्ये आता मी साधारण 2 हिरव्या मिरच्या टाकते, कट करून घेतलेल्या. आता काय होतं, रेग्युलरली आपण जेव्हा कुकरमध्ये किंवा पातेल्यामध्ये भात शिजवतो आणि फोडणी देतो त्यावेळेस फोडणी पटकन शिजावी यासाठी आपण वरती झाकण ठेवतो. तशाच पद्धतीनं मी हे
लीड लावून घेते जेणेकरून कांदा आपला पटकन परतेल. यामध्ये आता आपण टोमॅटो टाकून घेतोय. एक मोठ्या आकाराचा उभा चिरून घेतलेला टोमॅटो सुद्धा चांगला मऊसूद होऊ देऊयात. टोमॅटो 1 मिनिट परतल्यानंतर आता याच्यामध्ये आपण टाकणार आहोत मगाशी आपण मॅरिनेशनसाठी जे सोयाबीन ठेवलेले होते ना ते टाकणार आहोत. आता एवढ्या वेळेमध्ये इथं तुम्ही बघू शकता जे थोडंसं दही होतं की नाही त्याचा जो ओलावा होता तो सोयाबीननी शोषून घेतलेला आहे. थोडंसं कोरडं तुम्हाला हे जाणवतंय का? तर याच्यामुळे काय होतं याच्या आतमध्ये सगळ्या चवी जातात. आता याच्यामध्ये आपण हे टाकून घेऊयात. आता आपण हे सगळं व्यवस्थित असं एकत्रित करून घेणार आहोत आणि या फोडणीला छान तेल सुटू द्यायचं आहे. कारण की याच्यामध्ये आलं लसणाची पेस्ट आहे, सोबतच मसालेसुद्धा वापरलेले आहेत. त्याच्यामुळे ते सगळं व्यवस्थित असं शिजलं गेलं पाहिजे, तरच मग आपल्या पुलावला छान अशी चव येईल. आता इथं मी फक्त कांदा आणि टोमॅटो वापरलेला आहे. याच्याऐवजी तुम्ही बटाटा, वाटाणा, फ्लावर तुम्हाला ज्या काही फळभाज्या आवडतात त्याचा वापर तुम्ही याच्यामध्ये करू शकता. पूर्णपणे ऑप्शनल आहे. किंवा फक्त टोमॅटो आणि सोयाबीन टाकलं तरीही छानच होतं. आपली इकडं फोडणी तयार होतीये तोपर्यंत आपण तांदूळ धुवून घेऊया. तर यांनी जो मेजरिंग कप दिलेला आहे त्यानं आपण 2 कप तांदूळ घेतो. साधारण 2 मिनिट झालेले आहेत आणि तुम्ही इथं बघू शकता मस्त असं हे सोयाबीन दिसतंय. फोडणीसुद्धा अप्रतिम अशा पद्धतीची दिसते. आता याच्यामध्ये मी काय करणार आहे माहिती आहे का? तसं बघायला गेलं तर सोयाबीनसोबत आपण लाल चटणी वापरलेली आहे, तरी देखील अगदी थोडासा हा घरगुती काळा मसाला टाकते. थोडासा म्हणजे साधारण 1 चमचा टाकते मी. छान अशी चव येते. तुम्ही तुमच्या घरामध्ये जो कोणता साठवणुकीचा मसाला वापरता तो मसाला तुम्ही वापरू शकता. तर हे सगळं व्यवस्थित असं एकत्रित करून घेऊयात. याच्यामध्ये छान अशी ही फोडणी परतलेली आहे. त्यानंतर याच्यामध्ये आपण टाकतोय हा तांदूळ. अगोदर स्वच्छ धुवून घेतलेला आहे आपण. इथं मी हा लॉंग ग्रेन तांदूळ वापरते. हे साधारण आपण अर्धा मिनिट हे असं व्यवस्थित असं परतवून घेणार आहोत तांदूळ या फोडणीमध्येच. आणि नंतर आपल्याला पाणी टाकायचं. पण ज्या भांड्यामध्ये मॅरिनेशनसाठी सोयाबीन ठेवलं होतं त्याला खूप सगळा मसाला लागलेला आहे, त्यामुळे याच्यामध्ये आपण पाणी टाकून घेतो आहे. तर 2 कप तांदूळ घेतलं होतं त्यासाठी आपण 4 कप पाणी घेत आहोत. हे भांडं व्यवस्थित विसळून घेऊयात आणि फोडणीत ओतून देऊ. सोयाबीन पुरतं मीठ टाकलं होतं. आता आपण भातासाठी मीठ टाकून घेतोय. एकदा हे हलवून घेऊयात. आणि आता झाकून ठेवायचं आहे. आता आपण हे व्हाईट राईसवरती घेत आहोत. तुम्हाला सुद्धा जर माझ्याप्रमाणे अगारोचा हा इलेक्ट्रिक राईस कुकर हवा असेल तर याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, नक्की चेक करा. 10 ते 12 मिनिट झालेले आहेत आणि इथं तुम्ही आपला भात बघू शकता. अप्रतिम अशा पद्धतीचा दिसतोय. दिसताना तरी दिसतोय मस्त असा. आणि इथं तुम्ही चेक करताय छान झालेला आहे. मोकळा सुटसुटीत अशा पद्धतीचा झालेला आहे. कुठेही चिकट वगैरे झालेला नाही आहे. किंवा तांदूळ पण तुम्ही बघू शकता अगदी जसा होता तसा आहे, म्हणजे तुटलेला वगैरे नाही आहे. लॉंग ग्रेनचा होता तशाच पद्धतीचा हा राहिलेला आहे. ज्या पद्धतीने आपला खिचडी भात होतं तशा पद्धतीचा आपला हा पुलाव तयार झालेला नाही. चला तर आता आपण हा सर्व करायला घेऊया. आणि सगळ्यात शेवटी एक छान असा तळलेला पापड. इथं तुम्ही बघताय अगदी परफेक्ट असं आपला हा शॉर्टकट जेवणाचा प्रकार तयार झालेला आहे. तर खूप जास्त अट्टहास नाही, खूप जास्त सायास नाही किंवा खूप जास्त वेगळं वेगळं साहित्यसुद्धा आपल्याला गोळा करायचं नाही आहे. अगदी घरगुती साहित्यात झटपट तयार होणारी रेसिपी आहे. आणि अशी रेसिपी आहे की एकानं केली की दुसऱ्याच्या तोंडाला पाणी सोडणारी. चला तर मग ही रेसिपी पाहून तुमच्यासुद्धा तोंडाला पाणी आलं की नाही कमेंट करून नक्की सांगा. आता मी टेस्ट करून पाहते. अगदी परफेक्ट असा आपला हा सोयाबीन पुलाव तयार झालेला आहे. कशाचीही कमी नाही आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे याच्यामध्ये आपण जे दही वापरलेलं ना
त्याच्यामुळे एक वेगळ्याच प्रकारची, एक वेगळ्याच लेवलची चव याला येते. घरी नक्की ट्राय करा.